गंभीर परिस्थिती या देशामध्ये निर्माण केली. ही आणीबाणी आहे, अघोषित आणीबाणी म्हणते तिला. कारण कोणी काही बोलायचं नाही, बोललं की त्याला मधी. आणि त्यांच्याकडे गेले की राजा हरिश्चंद्र पुन्हा लगेच चोऱ्या करणारे सगळे त्यांच्याकडे. आता बघा 2-4 दिवस झाले, 8 दिवसापासून आम्ही रोज बघालो. केंद्रीय मंत्री ते मोहोळ त्यानं त्या जैन समाजाच्या लोकांची जमीन हडपली. त्याचं प्रकरण चालू असतानाच परवा दिवशी अजित पवारांच्या पोरानं जमीन हडपली. आज लोकसत्ताला बातमी आली, विरोधी पक्षनेते माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी आरोप केलाय की प्रताप सरनाईक शिंदे गटाचे मंत्री त्यानं काहीतरी 200 कोटीची जमिनीचा घोटाळा. म्हणजे ह्या लोकांना पैसे काही वाटत ना त्यांना. अरे शेतकऱ्याच्या खात्यात तुम्हाला 10,000-20,000 रुपये द्यायला पैसे नाहीत. आज शेतकऱ्याची तुम्ही चेष्टा करता. 5,000, 4,000, 3,000, 2,000 विम्याच्या तर 300, 200, 500. म्हणजे अशी तुम्ही शेतकऱ्याची अवहेलना करून तुम्ही करोडो रुपयाचे घोटाळे करून माल हाणायला. जरा जनाची नाही मनाची तरी तुम्ही ठेवा. शेवटी कुठंतरी तुम्हाला फेडावं लागेल. खबर आहे असे एवढे घंटेशाही चालणार आहे तुमची. विरोधी पक्षाच्या लोकांना बोलू द्यायचं नाही. त्यांनी आंदोलन केलं की त्याला जनसुरक्षा वृक्ष विधेयकाच्या नावाखाली त्याला नॉन बेलेबल ऑफेन्स खाली मध्ये घालायचं. म्हणजे इंग्रज गेले, मोगल गेले, इंग्रज गेले, आता हे तिसरे कोण आले कळलंच नाही आम्हाला. म्हणजे हे कवर आमच्या डोक्यावर मिळे रगडणार हे कळायचा मार्ग नाही.